विधान परिषद निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत उमेदवारीसाठी दिग्गज नेते रांगेत होते. पण असं असतानाही शिंदेंनी बच्चू कडूंवर विश्वास दाखवला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही तास आधी बच्चू कडूंनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आणि मग त्यांच्याच गळ्यात विधान परिषदेच्या उमेदवारीची माळ पडली. प्रहार पक्षाचे प्रमुख असलेल्या बच्चू कडूंना उमेदवारी देण्यामागे एकनाथ शिंदेंची भविष्यातली रणनीती दिसून येते. भाजप सोबत जाऊन पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे हे आता उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या पक्षवाढीला काही मर्यादा आहेत आणि मग पक्षवाढीत त्यांचा प्रमुख प्रतिस्पर्धी हा त्यांचाच मित्रपक्ष भाजप आहे. त्यामुळे आक्रमक आणि संघटन मजबूत करणाऱ्या चेहऱ्याची आवश्यकता एकनाथ शिंदेंना भासली, जो चेहरा विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राला अपील होऊ शकतो. आणि त्यात बच्चू कडूंचं नाव सर्वात आघाडीवर दिसून येतं. बच्चू कडू हे मूळचे शिवसैनिक आहेत, मात्र उमेदवारी नाकारल्यानं त्यांचा स्वतंत्र राजकीय प्रवास सुरू झाला होता. प्रहार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी दिव्यांगांसाठी आंदोलनं केली आणि आपली एक वेगळीच ओळख महाराष्ट्रभर निर्माण केली. आजवर अनेक आंदोलनं करून त्यांनी सरकारला झुकण्यासही भाग पाडलाय. प्रत्येक आंदोलनावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना साथ दिली आहे, त्यांचं जाहीर कौतुक केलंय. त्यामुळे त्यांना विधान परिषदेत संधी दिली जाईल अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झालंय. विशेष म्हणजे बच्चू कडूंचं राजकारण हे भाजपचे कट्टर विरोधक म्हणून उभे राहिले. एकनाथ शिंदेंची शिवसेना ही खरं तर कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जम बसवत आहे. पण विदर्भात मात्र अजूनही भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच मुख्य लढत आहे. एकनाथ शिंदेंचे 2 मंत्री विदर्भातून येतात. त्यात संजय राठोड यांच्या मंत्रिपदाला शिवसेनेतूनच विरोध होता, पण भाजपनं त्यांच्या मंत्रिपदासाठी आग्रह धरल्याचं सांगितलं जातं. जातीच्या समीकरणामुळे राठोडांना मंत्रिपद मिळालं, मात्र त्यांच्या मंत्रिपदाचा फायदा हा विदर्भात शिवसेनेच्या पक्षवाढीसाठी होत नसल्याचं दिसून येत आहे. तर रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांचा एकनाथ शिंदेंनी राज्यमंत्रीपद देऊन त्यांना एक गौरवही केलाय. पण जायस्वाल हे सुद्धा भाजपशी टक्कर घेतील असं दिसून येत नाही. उलट त्यांची भाजपशी जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गुडबुकमधले मंत्री आहेत असंही बोललं जातं. त्यामुळे जयस्वालांच्या नेतृत्वात देखील शिवसेनेच्या वाढीला काही मर्यादा येतात. म्हणूनच बच्चू कडूंची उमेदवारी ही शिवसेनेसाठी विदर्भाच्या दृष्टीनं नवसंजीवनी ठरू शकते, हेच एकनाथ शिंदेंनी हेरलं असावं. तरी बच्चू कडूंच्या निवडीबाबत 5 मुद्द्यांमध्ये समजून घेऊयात की शिंदेंची काय रणनीती असू शकते. पहिलं म्हणजे भाजपशी जवळीक नसलेले नेते निवडले. आता एकनाथ शिंदेंसारख्या चतुर राजकारण्याला माहिती आहे की त्यांची इथून पुढची स्पर्धा ही मित्र पक्ष असलेल्या भाजपसोबत असणार आहे. त्यामुळे मजबूत संघटन उभं करून जे नेते आपल्यासोबत कायम राहतील अशी फळी उभी करण्यासाठी शिंदे प्राधान्य देत आहेत. त्यातूनच राज्यसभेला ज्योती वाघमारेंना संधी दिली गेली, तर विधान परिषदेला बच्चू कडूंना शिवसेनेत प्रवेश देत त्यांना उमेदवारी देण्यात आली. शिवसेनेतील अनेक नेते हे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा कायम असते. त्यामुळे संकट काळात जे नेते आपल्यासोबत टिकून राहतील अशा नेत्यांना ताकद देण्याचं काम शिंदे करताना दिसून येत आहेत. दुसरं म्हणजे राजकीय गरज. बच्चू कडू हे आक्रमक नेते मानले जातात. भाजपने त्यांच्या मतदारसंघात सुरुंग लावत त्यांनाच विधानसभेला पराभूत केलं. त्यामुळे राजकीय अस्तित्वासाठी बच्चू कडू हे शेतकरी दिव्यांगांचे प्रश्न घेत आंदोलन करत होते. कर्जमाफीसाठी त्यांनी मोठं आंदोलन उभं केलं, मात्र या आंदोलनाला भाजपकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या आंदोलनात एकनाथ शिंदेंनी मध्यस्थी केल्याचंही दिसून आलं. बच्चू कडूंना हे माहिती आहे की ते भाजपच्या विरोधात फार काळ टिकू शकत नाहीत. त्यांना सत्तेच्या मदतीची गरज आहे आणि ती गरज एकनाथ शिंदे पूर्ण करतील. तर एकनाथ शिंदेंना विदर्भात पक्षवाढीसाठी बच्चू कडूंसारख्या आक्रमक नेत्याची गरज आहे, जो वेळ प्रसंगी भाजपला सुद्धा शिंगावर घेईल. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या राजकीय गरजेतून बच्चू कडूंच्या गळ्यात विधान परिषदेच्या आमदारकीची माळ पडली आहे. तिसरा मुद्दा म्हणजे भाजपचा विरोध मोडून काढणं. विधान परिषदेसाठी बच्चू कडूंचं नाव जेव्हा समोर आलं होतं तेव्हा त्याला भाजपमधून विरोध करण्यात आला होता. त्यामध्ये बच्चू कडू हे शिवसेनेचे नाहीत, त्यामुळे त्यांना उमेदवारी नको असा युक्तिवाद केल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र शिंदे हे बच्चू कडूंना उमेदवारी देण्यावर ठाम होते. खूप दिवसांआधीच खरं तर कडू आणि शिंदेंमध्ये चर्चा ही विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत झाली होती. मात्र भाजपच्या विरोधामुळे त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश करत त्यांना उमेदवारी देण्यात आली. चौथा मुद्दा म्हणजे प्रहार शिवसेनेत विसर्जित होणार. बच्चू कडूंनी शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानं प्रहार पक्षाचं काय असा प्रश्न निर्माण होत होता.
प्रहार शिवसेनेत विसर्जित केला जाईल अशी चर्चा सुद्धा होती. मात्र प्रहार ही सामाजिक संघटना म्हणून काम करत राहील हे बच्चू कडूंनी स्पष्ट केलं. पुढील 6 महिन्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्तारात संजय राठोडांच्या जागी बच्चू कडूंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिपदानंतर बच्चू कडू हे आपला पक्ष शिवसेनेत विसर्जित करायचा की नाही यावर निर्णय घेतील. सध्या तरी मात्र प्रहार शिवसेनेत विसर्जित होणार नसल्याचंच दिसून येते. 5वा मुद्दा म्हणजे भाजपशी जवळीक साधणाऱ्यांना इशारा. शिवसेनेत असे काही मंत्री आहेत आणि आमदार आहेत जे भाजपशी जवळीक साधून आहेत. ईडीचं संकट असेल, भविष्यातली राजकीय तरतूद असेल म्हणून सुद्धा ते स्थानिक राजकारणात सुद्धा आक्रमक भूमिका घेताना दिसून येत नाहीत आणि मग त्याचा फटका थेट शिवसेना पक्षाला बसत असल्याचं दिसून आलंय. त्यामुळेच एकनाथ शिंदेंनी पक्ष संघटना मजबूत करत असताना नवीन नेत्यांना संधी देत भाजपशी जवळीक साधणाऱ्या नेत्यांना एक प्रकारे बच्चू कडूंच्या उमेदवारीतून इशारा दिल्याचं मानलं जात आहे. तरी आता बच्चू कडूंना एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत घेण्याविषयीची आपली जर काही वेगळी राजकीय मतं असतील तर ती कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.